मुंबईमध्ये भाजपचं सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते। विक्रोळी उड्डाण पुलासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। ढोल ताशांच्या गजरात सध्या भाजपचा जल्लोष सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा इथे येणार आहेत आणि भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये भाजपचं सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। विक्रोळी उड्डाण पुलासाठी हे शक्ती प्रदर्शन केलं जाते। ढोल ताशाच्या गजरामध्ये भाजप सध्या जल्लोष करते आणि थोड्याच वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन केलं जाणार। उड्डाण पुलावरून सध्या श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आता आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। विक्रोळी उड्डाण पुलासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। श्रेयवादावरून सध्या या ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। भारत माता की जय, वंदे जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। गजरात भाजपकडून जल्लोष केला जातोय। थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा या उड्डाण पुलाचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यामुळे भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते सध्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच विक्रोळी उड्डाण पुलाचं जे उद्घाटन होतं ते आज संध्याकाळी 4च्या दरम्यान होणार होतं। कुठलाही गाजावाजा न करता हे उद्घाटन होण्याची शक्यता होती, परंतु सकाळी जेव्हा शिंदे गटाने या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं आणि श्रेयवाद करण्याची जेव्हा सुरुवात केली, या ठिकाणी जेव्हा बॅनरबाजीच्या माध्यमातून उत्तर देण्यात आली, त्यावेळेला संध्याकाळी पुन्हा एकदा भाजपचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। 200 ते 300 कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरून त्यांनी या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी आलेले। पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना आहे ते या ठिकाणी उद्घाटन करून त्या ठिकाणावरून त्यांना हलवण्यात आलेलं आहे। आणि आता आपण पाहू शकतो भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत ते उपस्थित आहेत। 200 ते 300 कार्यकर्ते आहेत भाजपचे ते या ठिकाणी जमलेले आहेत। या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं होतं की या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे आहे ब्रिज आहे तो वाहतुकीसाठी संध्याकाळी कुठलाही गाजावाजा न करता खुला करण्यात आलेला होता, परंतु ज्या पद्धतीची श्रेयबाजी या ठिकाणी दिसून आली त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच अमोल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान या उड्डाण पुलावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहू। उड्डाण पूल अखेर आता आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। आपण या उड्डाण पुलावरच आहोत। जर आपण इथली ही दृश्य पाहिली तर हा 615 मीटर लांबीचा हा उड्डाण पूल आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाण पुलाचं काम आहे ते सुरू होतं, संतगतीने हे काम सुरू होतं, परंतु अखेर हा उड्डाण पूल पूर्णत्वास आलेला आहे। खरं तर आता पावसाळा आहे त्यामुळे कुठलीही औपचारिकता न बाळगता या ठिकाणी आज कुठलाही मोठा गाजावाजा न करता हा उड्डाण पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे। खरं तर याआधी विक्रोळी फाटकामध्ये अनेकांचे बळी गेले होते आणि त्यानंतर विक्रोळीला एक पर्याय पूर्व आणि पश्चिम याला जोडणारा हा उड्डाण पूल अखेर आता तयार झालेला आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर संध्याकाळपासून हा उड्डाण पूल सुरू होईल आणि मोठा दिलासा आहे तो विक्रोळीकरांना यामुळे मिळणार आहे। आपल्यासोबत मनोज कोटक आहेत माजी खासदार, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर, मला सांगा, हा उड्डाण पूल तयार करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागलेले होते कारण की अनेक जण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आणि अखेर कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा उड्डाण पूल तयार झाला। निश्चित मोठा दिलासा हा ईशान्य मुंबईकरांना मिळणार आहे आणि या बाजूला जेव्हा आपण बघतो की एका बाजूला JVLR, एका बाजूला अंधेरी घाटकोपर लिंक रोड, ह्या दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते। पंतनगरचा जंक्शन असेल, या बाजूला गांधीनगर जंक्शन असेल आणि हा उड्डाण पूल व्हावा हे वर्षानुवर्ष लोकांनी प्रयत्न केले। माननीय देवेंद्रजी यांनी 2018ला मुख्यमंत्री असताना याला मंजुरी दिली। माननीय किरीट सोमयाजी खासदार असताना याचं काम प्रारंभ झालं आणि आज आम्हाला आनंद आहे की याचं काम पूर्ण होत आहे। आणि हे पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी
प्रायव्हेट जागा ताब्यात घेणं, महापालिकेच्या ताब्यात घेणं, काही ठिकाणी काही स्ट्रक्चर्स होते हे काढणं, रेल्वेच्या हद्दीमध्ये होणारं काम ही मोठ्या चिकरीचं असतं. आपल्याला माहिती आहे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन सेवा, त्याला ब्रेक घेणं, त्याला बंद करणं, ह्या सगळ्या कामामधून मार्ग काढत काढत हा पूल अखेर पूर्णत्वास आलाय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. नक्कीच आपण गेल्या काही दिवसांपासून याचा पाठपुरावा देखील करत आहात, या ठिकाणी भेटी देखील दिलेल्या होत्या तुम्ही, आणि अखेर हा आता पूर्ण झालेला आहे पूल. कधीपासून हा पूल आहे तो आता नागरिकांना तर आजपासून हे होत आहे, परंतु आपण जर एक पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही औपचारिकता बाळगण्यात आलेली नाही, मोठा गाजावाजा करण्यात आलेला नाही. आज एकदम हा पूल संध्याकाळपासून खुला होतोय. मी माननीय देवेंद्रजींचं अभिनंदन करणार की एक प्रोएक्टिव्ह मुख्यमंत्री म्हणून जसा पूल पूर्ण झाला, म्हणजे लोकांना वाटत होता बाहेरून पूर्ण झाला, पण मी जेव्हा व्हिजिट एक 10-12 दिवसाआधी घेतली तेव्हाही काही काम बाकी होतं. हे प्लास्टिक पेंट लावणं, बाकीच्या गोष्टी ज्या काही पूर्ण करायच्या होत्या, जसं काम पूर्ण झालं तसं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणार. कुठलाही